जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले स्पेशल अशी रेसिपी जी मी कॉर्न माझ्याकडे आहे, जे मका आणला होता तर मक्याचे मी म्हटलं आता काल तर मी भाजून खाल्ले आणि म्हटलं आता थोडेसे नरम झाले म्हणजे हे झाले थोडेसे, तर म्हटलं त्याची आता भजी करून म्हणून म्हटलं आता फेकून नको याला कुठल्या तरी वस्तूचा कुठे ना कुठे वापर केला पाहिजे आणि त्याच्यामुळे म्हटलं मी जरा भजी बनवते आणि मी आता तुमच्यासाठी घेऊन आले स्पेशल कॉर्न भजी। तर बघूयात फॉलो दिलं कारण की कालचं चिकन शिल्लक होतं त्यामुळे त्यांची सोय जी वैदूची सोय झाली आहे ती नॉनव्हेज खाण्याची आणि आमच्यासाठी घासपूस बनवणार आहे। तर मी भात बनवलाय आणि जे मका होता तो मका असा आहे, तर मी त्याची भजी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी माझ्या परीने मी नेहमी म्हणते माझ्या पद्धतीने मी नेहमी करते, तर मला कांदा आवडतो त्याच्यामुळे मी कांदा जास्तीचा घालणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की मी आता झणझणीत तर भजी झालीच पाहिजे, त्याशिवाय तोंडाला चव येत नाही आणि त्याच्यामुळे मी जास्त तिखट करा। हा मॅडम तू तर चिकन खाणार आहे ना? तुला कोण देणार आहे? चाकायला पण मिळणार ते आपल्याला। तर मी याच्यामध्ये घालणार आहे याच्यामध्ये घालणार आहे मी हळद आणि हिरवी मिरची घालणार आहे आणि 2-4 मी लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आणि ते मी वाटून घेते। तर हे मी वाटून घेते, ह्याला बारीक मिक्सरला लावते कारण की जर मसाला म्हणण्यापेक्षा जर मिरची आणि लसूण जर बारीक असेल तर तो मिक्स होतो चांगला, त्याच्यामुळे ते दातामध्ये कचकच नको किंवा ते लसूण लागायला नको, काही लसूण आवडत नाही, त्याच्यामुळे म्हटलं बारीक वाटून घ्या। कोणाला कळलं नाही म्हणजे लसूण घातलाय की नाही, मला आवडत नाही लसूण म्हणून तर ना। तर मी मिक्सरला लावून घेते। तर मिरची आणि लसूण हा मी बारीक करून घेतलाय आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे, हे जे कॉर्न जे आहे मका जो आहे तर त्याला मी थोडं मिक्सरला लावून घेणार आहे की म्हणजे थोडंसं असं जाडं पूर्ण असं फक्त याला फोडणार आहे की मिक्सरला बारीक म्हटलं तर काय पूर्ण बारीक नाही करणार आहे, फक्त याला मी जाडं असं फक्त याला फोडणार आहे की ते सगळं मिक्स झालं पाहिजे म्हणून। तर हे मी असं वाटून घेतलंय की जेणेकरून मिक्स झालं पाहिजे पूर्ण। मग काय का हो आता थोडं छान मसाला जायचा। कसं असतं माणसाचे नॉनव्हेजच खाल्लं पाहिजे असं काही नसतं ना, व्हेज खाणारी पण खूपशी लोक असतात आणि त्यांच्यासाठी पण पाहिजे असं वेगळं काहीच की जे मुलांना पण मका किती पौष्टिक आहे आणि त्याच्यामुळे मुलांना मका नको असतो कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्या पोटांमध्ये हे गेलं पाहिजे, पौष्टिक गेलं पाहिजे, त्याच्यामुळे खायचा थोडासा प्रयत्न हा की मुलांना क्रिस्पी जास्ती आवडतं खायला। आमच्यात पण तेच आहे, तेच म्हणजे जीभ शेंदळी असते, जरी सगळे साधं खाणारे असले ना तर एक कोण ना कोणतरी असं असतं की त्याला म्हणजे चटपटीत खायला आवडतं आणि चिकन नाही आवडत। चिकन आवडतं असं कोण नाही की जास्तीत जास्त चिकन, फक्त प्रीतीला तेवढं चिकन आवडत नाही। मला म्हणजे मम्मी मला अंडा आवडत नाहीये, म्हणजे ते कसं खायला माहितीये असं बॉईल करून खायला आवडतं, त्या अंड्याची चटणी वगैरे नाही आवडत। चांगली गोष्ट नाही की बॉईल केलेलं आवडतं, मग त्या अंड्याची चटणी नाही आवडत। पहिली माहिती ना हे करते म्हणजे खातेच। तर आता हे माझं असं हे केले मी की जेणेकरून भजी चांगले म्हणजे मिक्स झाले पाहिजेत। हे मी खरं तर थोडं जाड असतं तर जास्त हे झालं असतं, पण मी मुद्दाम वाटले कारण की मला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। वासले छान लागले। ज्याला कोणाला कांदा नसेल खायचा त्याने कांदा नका घालू, कारण की मला कांदा आवडतो आणि त्याच्यामुळे मी कांदा घालणार आहे। आणि जास्तीचा कांदा असल्यानंतर टेस्ट वेगळी लागते। हा मी याच्यामध्ये कांदा घालते, त्याच्यानंतर जी मी पेस्ट केली
एक मिनिट स्वरा उठ तू. तर हे जे मी मका जो मी बारीक केलाय त्याच्यामध्ये मी कांदा घातलाय, त्याच्यानंतर मी लसूण आणि ही मिरची वाटलेली ती घालणार आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे. जास्त कोथिंबीर घालणार आहे कारण की खाणारे जास्त चटपटीत असतात, त्यांना पाहिजेच पाहिजे. काय झालंय ग? चोर होय तू. चोर कुठली? तुम्ही दोघींनी मॅचिंग का घातलंय? तुम्ही दोघींनी मॅचिंग का घातलंय ग? खाली तू पॅन्ट नाही घातलीस मॅचिंगची. खालचं कोणी नाही सांगितलं शिकायला, फक्त एवढंच बघ. मला शिकायला आवडत नाही. हे कधी बनणार आहे ग तुझं? हात मला बसले. काय आवडतं माहिती का? श्रीखंडच्या जागे तुला चिकन आवडत असेल. चिकन ग्रेव्ही क्रिस्पी. क्रिस्पी क्रिस्पी एक क्रिस्पी खाल्लेलं आपण ना. हे ऐकत नाही पोरगी. मम्मीला असं हात बघितले ना मला. जा ना. तुझं खाऊन कधी संपणार आहे? आदमेमधून असं खायचं असतं, त्याचा तेवढा जागा असतो थोडं. हा झालं की नाही? ती आली बघ परत. ती सारखं 5-5 मिनिटाला विचारायला लागली. पण तुझं चिकन आहे, आमचं मागायचं नाहीस तू. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली, भरपूरशी कोथिंबीर घातली. ती पैसे आहे ना मम्मी. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे बेसन आणि कॉर्नचं पीठ. मला पण आवडते मम्मी. ती पैसे तिथे आहे ना, सारखी येते आणि बघते आणि तोंड घाण करते आणि जाते. मम्मी कधी होणार? झालं 2 मिनिट. त्याच्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये मीठ. नमक डालेंगे. नमक थोड़ा कम ही डालेंगे क्योंकि मैं थोड़ा ऑयल में नमक डालूंगी. क्यों मुझे चाहिए और नमक? नाही कसं माहितीये का, थोडंसं कमी मीठ टाकते याच्यामध्ये आणि नंतर तेलामध्ये थोडंसं टाकेल, म्हणजे भाजताना त्याच्यामध्ये वरच्यावर हे लागतं. आणि याला चांगलं तर मी मिक्स करून घेणार आहे. मी ह्याचा आवाज करू नको. आणि त्याच्यामध्ये घालणार मी ओवा. मीठ घातलं ना मी. हा घातलं. आणि याला तर चांगलं मी मिक्स करणार आहे. ज्याला पाहिजे असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही तिखट मीठ पण घालू शकता. तिखट पण घालू शकता, लाल तिखट. की ज्याला जास्त तिखट पाहिजे असतं किंवा ज्याला म्हणजे चवीनुसार म्हणतात ना, जे जास्त तिखट पाहिजे. तर आता आमची स्वरा खाणार आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडं कमी तिखट घातलंय. आणि मग तिला भाजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट घालणारच आहे, जे माझ्यासाठी. तुला तिखट आवडतं आणि मला तिखट आवडत नाही. आवडायचं तुला लहान पण आवडत नाही, म्हणून तर म्हटलं ना मी. लहान ही रेसिपी आहे फक्त काय मोठ्यांसाठीच नाही, लहान मुलांनी पण खाल्ली पाहिजे. मोठ्यांनी नाही खाल्ली तरी चालते, कारण की प्रत्येक आई वडिलांना हेच वाटतं माझ्या मुलांनी खाऊन पिऊन चांगलं राहावं, त्याने पौष्टिक खाल्लं पाहिजे, त्याला त्याच्या परत हे गेलं पाहिजे ते गेलं पाहिजे. सगळ्यांची हीच इच्छा असते आणि माझी पण तशीच आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये लाल तिखट थोडं कमी, सॉरी मिरची कमी घातली आहे. आणि ज्याला पाहिजे तसं नंतर तुम्ही मीठ, तिखट आणि मीठ वाढवू शकतात, असं काय ना. तर अशा प्रकारे हे मी सगळं मिक्स करून घेतले. आता ह्याची मी घालते भाजी. कसं कसं घालते मी याची भाजी.
सर्वांचा प्रश्न असतो असं की माझं नेहमी तेल मी कमीच का घेते, कारण की माझ्याकडनं एकदा पूर्ण तेलाचं जे आहे ना ते पूर्णच सांडलं होतं. मग त्याच्यामुळे मी तेव्हापासून मी कानाला खडा लावलाय की मी जास्तीत जास्त तेल काढतच नाही. जेवढं लागतं तेवढंच एका पुरुषाचं तेल मी काढते. आता गॅस फास्ट करून ठेवते आणि मी ती घालते भजी याची. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओज कसे वाटले ते नक्की सांगा. हे मला आतमधनं सारखं सांगावं लागतं, कारण की कसं रेसिपी आहेत त्या साध्या सोपी असतात, सोप्या पद्धतीने बनवलेली असतात आणि सगळ्यांच्या घरामध्ये जे अवेलेबल वस्तू असतात त्यातनंच बनवलेले असतात. त्याच्यामुळे काही इश्यू नसतो की रेसिपी चुकण्याची किंवा कोणती. मी तेच नेहमी हेच सांगते की माझ्याकडनं जर काही चुकत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की असं असं चुकते म्हणून. मी नेक्स्ट टाइम त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे मी बदल करेन. आणि ही रेसिपी खरं तर ना जे मका जो आहे तो खूप पौष्टिक असल्यामुळे कसं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मुलांच्या पोटामध्ये जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे कसं काही ना काही माणूस म्हणतं पण जे ओरिजिनल म्हणजे जे आपण बाहेरनं मका किंवा ते मिळतं जे कॉर्न सूप म्हणा, हे सूप म्हणा, त्यापेक्षा हे जर केलं तर खूप छान होतं. आणि त्याच्यामुळे झटपट अशी रेसिपी पटकन करता येते की जेणेकरून जास्ती वेळ पण जात नाही आणि पोट पण भरलं जातं, मी पौष्टिक पोटामध्ये जातं. त्याच्यामुळे रेसिपी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. हे मी मक्याची भजी बनवते, ते स्पेशली लहान मुलांसाठी आहे. मी आवर्जून सांगेन. तेल चांगलं गरम झाले. एकच मी पहिल्यांदा ट्राय केलंय. तर ह्याला चांगले खरपूस भाजीपर्यंत मी ह्याला भाजून घेणार आहे. हा, अभ्यासाच्या नावाखाली नुसता मोबाईल वापरायचा काय, बुक नुसती काढून ठेवायची आणि बसायचं आहे ना. मग मॅडम कुठे अभ्यास करणार आहे? इथे आमच्या इथे बाहेर एवढं छान वातावरण झाले ना अक्षरशः. माणूस म्हणतं की हे खाल्ल्यामुळे हे वाढतं, ते वाढतं, हा विटॅमिन वाढतो, परत कॅल्शियम वाढतं, ह्या गोष्टी खाल्ल्यामुळे जे सगळं सांगितलं जातं. पण मला एक समजतं की माणसाच्या चेहऱ्यावरती जी खुशी असते, जी आनंद असतो, त्याच्यापेक्षा मोठं औषध कुठल्याच आजारावरती नाही. त्याच्यामुळे माणसाने नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे कसं कोणताच आजार म्हटलं तर विटॅमिन पेक्षा आनंद, जी चेहऱ्यावरची जी खुशी असते ते सगळ्यात जास्ती मोठं औषध असतं प्रत्येक आजारावरचं असं मी म्हणेन. आणि दुसरी गोष्ट अशी की माझे हे भजी तयार झालेले आहेत. कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहेत. मला पण खायचे आहे. तर हे भजी मी घातलेत आणि माझे हे तयार भजी माझे असे झालेत, जे मी साईडला काढलेले आहेत. आवाज आला?
खरंच खूप छान अशी भजी झाली, खूप टेस्टी. मेन आजारी असेल किंवा जर तोंडात चव नसेल तर चिकन नॉनव्हेज खाण्यापेक्षा हे ट्राय करून बघा एकदा. एवढे टेस्टी एवढी छान अशी भजी झालीत ना. मम्मी हळू बोल ना. अगं मम्मी ती येईल ना. आली बघ आली बघ. कसं तोंड गेले बघ. ए मला एक ठेव ना. मला एक पण नाही सोडलं. हाय हाय दे तू खा आता. स्टॉप. भजी एवढे छान झालेत, तुम्ही नक्की ट्राय करा. खाऊन मी तर बघितले, तुम्ही पण Tasty. खाऊन बघा. तिखट चरचरी त्याचे मस्त झालेत. काय माहिती का, कारण मिरचीच मराठी मी जास्तीच मला आवडतं त्याच्यामुळे मला टेस्ट लागते. पण तू थोडीशीच खा, कारण तुला तिखट काय खायचंय. कुणाला? तू. मला तिखट खायचंय. पण भजी एकदा खरंच करून बघा. कॉर्नचे भजी जे आपण बाहेरनं विकत आणण्यापेक्षा जे घरात गरमागरम करून खाल्ले तर खूप छान असे होतील. आणि नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगितलं तर चालेल. प्रायव्हेट मेसेज पेक्षा मला कमेंटमध्ये जास्त आवडेल. मम्मी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ मी इथे संपवते. टाटा बाय बाय, सी यू.